बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी एकत्र आल्याचे फोटो व्हायरल झालेत। राज आणि उद्धव एकत्र आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढणार का हा प्रश्न अनेकांना पडू शकतो। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं वृत्त खरं असलं तरी ते कुठल्याही राजकीय हेतूसाठी नव्हे तर एका कौटुंबिक सोहळ्यासाठी एकत्र आले होते। यावेळी क्लिक करण्यात आलेल्या एका फोटोच्या फ्रेममध्ये हे दोघेही एकत्र दिसून आलेत। याच फोटोमध्ये उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील दिसतायत। एका घरगुती सोहळ्यासाठी दोघेही ठाकरे बंधू एकत्र आले होते। राज ठाकरेंची बहीण जयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडेच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली। यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं। मुंबईतील दादरमध्ये हा सोहळा पार पडला। दरम्यान राज्यातील आणि देशातील राजकीय वातावरण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडानंतर जुन्या शिवसैनिकांचा एक गट असाही आहे ज्यांना ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं। त्यामुळे एका घरगुती कार्यक्रमानिमित्त का होईना या शिवसैनिकांची इच्छा पूर्ण झालेली दिसते। पण ही भेट दोन्ही ठाकरेंमधील दुरावा कमी करून राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण देतेय का हे येणारा काळच ठरवेल। जर असं काही झालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन मात्र वाढू शकतं। आईच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावरून मुलांनाही प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। आईची जात मुलांना लागू केल्यास देशात मोठा घोळ निर्माण होईल असं बच्चू कडूंनी म्हटलं होतं। बच्चू कडूंच्या विधानावर जरांगे पाटलांनी भाष्य केलंय। आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे। वडिलांची जात मुलाला आणि मुलीला लागू शकते, पण आईची जात मुलांना लागू होत नाही। हा बदल फक्त एका जातीत होणार नाही तर सगळ्यांसाठी करावा लागेल। आईची जात मुलांना लागू केल्यास देशात मोठा घोळ निर्माण होईल असं मत बच्चू कडूंनी मांडलं। आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे। वडिलांची जात मुलाला आणि मुलीला लागू शकते, पण आईची जात मुलांना लागू होत नाही। हा बदल फक्त एका जातीत होणार नाही तर सगळ्यांसाठी करावा लागेल। आईची जात मुलांना लागू केल्यास देशात मोठा घोळ निर्माण होईल असं मत बच्चू कडूंनी मांडलं। जरांगे पाटील म्हणाले, बच्चू कडूंकडून ही अपेक्षा नाही। शिष्टमंडळाशी चर्चा करताना बच्चू कडूही उपस्थित होते। बच्चू कडूने खरं आहे ते बोलावं। एक दिल के टुकड़े हुए हजार, कोई कहा गिरा और कोई कहा गिरा अशी महाविकास आघाडीची स्थिती फेब्रुवारीमध्ये होणार आहे। काँग्रेस असेल वा उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याकडील जेवढे लोक भारतीय जनता पक्षामध्ये येतील त्यांच्यासाठी कमळाचा दुपट्टा तयार आहे असं सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या पुढील वाटचालीवर टिप्पणी केली। राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्यातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला बावनकुळे यांनी शुक्रवारी भेट दिली। या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला खडे बोल सुनावले। अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांच्याकडून होतीये। याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, काही लोकांना सकाळी उठून एखादा मुद्दा घेऊन बोलावं लागतं आणि दिवसभर प्रसारमाध्यमांची स्पेस घ्यावी लागते। राज्य सरकारने वर्षाच्या अखेरीस राज्यात दारू विक्रीला परवानगी दिली आहे। याबाबत विचारलं असताना बावनकुळे म्हणाले, मी या विभागाचा 3 वर्ष मंत्री होतो, त्यामुळे मला अनेक गोष्टी माहिती आहेत। राज्यातील दारूबंदी केली जाते, त्या ठिकाणी काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणावर दारू विक्री होते, त्यामुळे अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी सरकार कधी कधी अशी पावलं उचलते। ज्याला दारू घ्यायची आहे तो घेणारच आहे, ज्याला प्यायची आहे तो पिणारच आहे, पण पिताना आणि घेताना या दोघांना अडचणी निर्माण होतात। त्यात विषारी दारू, काळा बाजार अशा घटना समोर आल्यात, त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो। देशात लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय। त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। अशातच ठाकरे गट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जागा वाटपाबाबत मोठा दावा केलाय। शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागा लढवणार आहे असं संजय राऊतांनी सांगितलंय। त्यावर विविध प्रतिक्रिया उमटतात। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर भाष्य केलंय। काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा लढवाव्यात। गुरुवारी आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली, हे महाराष्ट्रातील नेत्यांना माहीत नसेल। तसंच उद्धव ठाकरे दिल्लीत आल्यावर सोनिया गांधी, राहुल गांधी
मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल, आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली. त्या चर्चेत काय घडलं हे आम्हाला माहिती आहे, असं राऊतांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपाबाबत दिल्लीत चर्चा होणार आहे. आम्ही 23 जागा लढवणार असल्याचं दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलंय. प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत याबद्दल दिल्लीत चर्चा झाली आहे, असंही राऊत म्हणाले. विजय वडेट्टीवारांनी म्हटलं, संजय राऊत 23 जागा लढवणार म्हणत असतील तर त्यांच्या विधानाचं खंडन कशाला करू? हायकमांड निर्णय घेतील. हायकमांडने ठरवलं असेल तर आमचा अधिकार नाही. त्यामुळे याबाबत अधिक भाष्य करण्याची गरज नाही. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयऱ्यांना आरक्षणात घेण्याची मागणी केली आहे. उपोषण सोडतेवेळी माजी न्यायमूर्ती गायकवाड आणि शुक्रे यांनी तसं लेखी आश्वासन दिल्याचं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. आई ओबीसी असेल तर मुलांनाही ओबीसी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांची मागणी कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही, त्यामुळं ते शक्य होणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. गुरुवारी मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरे यांच्यासह एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी इथं गेलं होतं. परंतु जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या या भूमिकेसंदर्भात छगन भुजबळ यांनी उपरोधिक टीका केली आहे. जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करा, ते म्हणतील तसंच करा आणि मी आजवर केलेली भाषणं मागे घेतो. इथून पुढच्या मेळाव्यांमध्ये जरांगे यांच्या बाजूनं भाषण करणार असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. संसदेचं हिवाळी अधिवेशन संपलं आहे, मात्र विरोधी पक्षातील खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर अजूनही आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. विरोधी पक्षांची आघाडी इंडियाकडून देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. राजधानी दिल्लीत देखील जंतर मंतरवर विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत सरकारविरोधात निदर्शनं केली. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर तिखट शब्दात टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले की काही दिवसांपूर्वी संसदेत 2-3 तरुण उड्या मारून आत घुसले. त्यांना उड्या मारताना आपण सगळ्यांनी पाहिलं. ते आत आले आणि थोडा धूर पसरला. भाजपचे खासदार पळून गेले, तो वेगळा विषय आहे. जे स्वतःला देशभक्त म्हणवतात त्यांची हवा निघून गेली. ते टीव्हीवर दिसलं नाही, ते मागं बसलेल्या आम्हाला दिसलं होतं. पहिला प्रश्न असा आहे की ते आतमध्ये आले कसे? संसदेत ते गॅसचा सिलेंडर घेऊन आले. ते गॅसचं सिलेंडर आणू शकले म्हणजे दुसरं काही देखील आणू शकले असते. सिक्युरिटी ब्रीचचा मुद्दा तर आहेच, पण त्यांनी हे का केलं? यामागचं कारण काय होतं? तर बेरोजगारी, असंही राहुल गांधी म्हणाले. देशात भयंकर बेरोजगारी आहे. देशातील तरुणांना रोजगार मिळत नाहीये, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. अवघ्या काही महिन्यात देशभरात लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू होईल. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर टीका केली जाते. संसदेतील खासदारांचं निलंबन, कायदे पारित करण्याचा वेग यावरून काँग्रेस पक्षानं मोदी सरकारवर परखड टीका केली जाते. त्यातच आता 2024च्या निवडणुकीनंतर मोदी सरकार देशाची राज्यघटनाच बदलणार असल्याचेही दावे केले जात असून त्यावर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टीकरण दिले. ब्रिटिश वर्तमानपत्र फायनान्शियल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2024च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय. लोकांना हे समजलं आहे की आता देश मोठी भरारी घेण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळं 2024च्या निवडणुकांमध्ये आमचा विजय होईल, याविषयी मला पूर्ण खात्री आहे. लोकांना ही भरारी घ्यायची आहे आणि कोणत्या पक्षानं देशाला इथपर्यंत मजल मारून दिली याचीही लोकांना पूर्ण कल्पना आहे, असंही मोदी म्हणाले. देशातील सामान्य माणसाच्या आयुष्यात मोदी सरकारने मोठा बदल घडवून आणला असून 10 वर्षापूर्वीच्या त्यांच्या अपेक्षा आणि आजच्या त्यांच्या अपेक्षा यात जमीन आसमानचा फरक आहे, असंही मोदींनी नमूद केलंय.